Bye.
ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिजना सवे भेटीनो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगठने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना समचरण सरोजम सांद्र नीला बुधावम जगरणीत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो माऊली रुक्मिणी ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया
माझी सगळदास तुझा जयंती क्रिय स्मरण होय सगळी विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कार पहिले नाम गुरु रायाला संत माझा पहिले नाम गुरु रायाला देवा पहिले नाम गुरु रायाला देववसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना हरिजना सवे भेटी नो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना तुका म्हणे जिने भले संत संगचने ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी त्याचा बास कमी करा आणि स्पष्ट करा कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग हा जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ जास्त कडे जा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याकडे मागणी मागतायत देववसे चित्ती त्याची घडावी संगती ज्याच्या चित्तामध्ये देव राहतो का त्याची संगती मला दे मला तेच आवडतं ऐसे आवडते मना देवा पूर्व विवासन देवा मला दुसरं काही आवडत नाही ज्याच्या चित्तात देव राहतो का आशाची संगती मला दे मला हेच आवडतं आणि यांच्या संगतीत जर माझं जीवन गेलं तर मी माझ्या जीवनाला धन्यता देईन कारण जे हरिजना सवे भेटी अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्व विवासना तुका म्हणे जिने भले संत संगठने माझं जीवन जर संतांच्या संगतीत गेलं तर मी माझ्या जीवनाला धन्यता देईन या आशयाचा हा अभंग आहे अभंगाला किंवा कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा भव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह थोडासा आवाज कमी करा अत्यंत आनंदामध्ये पार पडत असताना संत वामनभाऊ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने संत भगवान बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने संत गहिनाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत ब्राह्मण झालेली ही पोखरी नगरी या ठिकाणी चालू असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 17वे महंत हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज शास्त्री गहिनाथगड वैकुंठवासी हरिभक्तीपरायण पुंडलिक महाराज यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम चालू आहे व्यासपीठ चालक आमचे हरिभक्तीपरायण परम आदरणीय तुळशीराम अण्णा सोले तसेच समस्त ग्रामस्थ पोखरी या ठिकाणी गायनाचार्य संगीत विशारद हरिभक्तीपरायण परम आदरणीय देवीदास महाराज बर्डे अंगद महाराज ढोले दीपक महाराज चितळे गौरव महाराज सोले विष्णू महाराज सोले तसेच मृदुंगाचार्य रोहित महाराज बडेकर महेश महाराज नवसरे संदीप महाराज वनवे साई सोले व समर्थ आढाव सुदत्त योगीराज वारकरी शिक्षण संस्था मुळेवाडी तसेच भक्ती शक्ती संगीत गुरुकुल मुतवडा सर्व भाविक मंडळी यांच्या अथक परिश्रमाने चालू असलेला हा कार्यक्रम अत्यंत आनंदामध्ये पार पडत असताना आज आपल्या सर्वांच्या
जीवनातील अत्यंत आनंदाचा हा दिवस आहे, कारण आज मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपल्या सर्वांच्या अथक परिश्रमाने हा मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा संपन्न झालेला आहे. ही मूर्ती प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी किती प्रयत्न करावा लागला असेल हे सगळ्या जुन्या ग्रामस्थांनाच माहीत आहे. अथक परिश्रम करून आज संत वामन भाऊ, संत भगवान बाबा, गहिनाथ महाराज, दत्त महाराज, विठ्ठल रुक्माई यांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली आणि गणपती बाप्पाची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली. आता काही जास्त मूर्त्या बसवू नका. मूर्ती बसवणं सोपं आहे, म्हणजे सोपं तसं इथं सोपं नाहीये, पण त्याची रोज पूजा होणं, त्याची रोज आरती होणं, त्याचा रोज नैवेद्य होणं हे अवघड आहे. आज किती आनंदाचा दिवस आहे. मगाशी माननीय सरपंच अंगदराव शिंदे यांच्या डोळ्यामधील पाणी सांगत होते. त्यांना एवढा आनंद होत होता की कृतकृत्य झालो, इच्छा केली तुई पावलो. त्यांनी अथक परिश्रम करून या ठिकाणी ह्या मंदिराची उभारणी केलेली आहे. शिंदे सरपंचांनीच अथक परिश्रम केला असं नाहीये, आपण सर्वांनी त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे. म्हणून हा ते मंदिर या ठिकाणी उभा आहे. अत्यंत भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर आहे. देवाची मूर्ती जी आहे का, ती मूर्ती सुद्धा भव्य दिव्य स्वरूपाची आहे. मूर्ती छोटी नाहीये, मूर्ती मोठी आहे. देव बैसले सिंहासनी, आले याचका पुरे धनी. देव सिंहासनावर बसलेले आहेत. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. सरपंच साहेब, कुठेतरी ह्या मंदिराचा इतिहास लिहिला जाईल. त्या इतिहासामध्ये माननीय श्री अंगद शिंदे सरपंच यांचं नाव लिहिलं जाईल. ते स्वतःच्या संसारासाठी आणि स्वतःच्या प्रपंचासाठी झटणारी खूप असतात, परंतु आपलं नाव हे फक्त वर्ष श्रद्धा पर्यंतच आहे. जी माणसं धर्मासाठी, देशासाठी, देवासाठी झटली त्यांचं नाव अजर अमर. उत्तमती मुरे के मागे, उत्तमती मुरे के मागे, उत्तमती उरे मागे, उत्तमती उरे मागे. हे एवढं सोपं नाहीये. ज्या ठिकाणी हे मंदिर गहिनीनाथ महाराजांचं मंदिर आहे, तिथं आज मूर्ती बसवलेली आहे. बाकीचा इतिहास तुम्हा सगळ्यांना माहित आहे, ते सांगायची गरज नाही. हे पाहण्यासाठी आज या ठिकाणी काही जण मला इथं नवीन चेहरे दिसतात. मला सुद्धा इथं जसं 17 वर्ष झाले का, तेव्हापासून मी इथं आहे. म्हणजे परम पूजनीय गुरुवर्य ब्रह्मलीन दत्तात्रय महाराज सुधीर पाटील आमचे आजोबा, ते इथं होते. सप्ताहासाठी यायचे. इथं आल्यानंतर त्यांच्यावर अपार प्रेम करणारे गोविंद पाटील सोले, आजनाथ अण्णा सोले है की नाही, जनार्दन आजनाथ तात्या सोले, जनार्दन सोले, ही मंडळी, अंबादास सोले यांचा अपार प्रेम है की नाही. ही सगळी मंडळी. आणि देवदास महाराज तुम्हाला सांगे, पहिल्या दिवशी ते कीर्तन करायचो का, इथे गुलाबी फेटेवाले बाबा होते, काय नाव त्यांचं, ते पखवाज वाजवायचे. या वस्तीवर राहायचे पा. इथं अशी अवस्था होत्या काय, कुंडली शिंदे. ते बाकीचं काही सांगू नका, ते कुठे होते काय होते. ते कीर्तनात पखवाज वाजवायचे. ते कीर्तनात पखवाज वाजवायचे. ते म्हणजे महाराज आम्ही तर कधी पाहिलं नाही. सोले अण्णा नाही तर माझ्या कीर्तनात तेच वाजवायचे. माझ्या कीर्तनात पखवाज तेच वाजवायचे. ही मंडळी जी आहे का, त्यांना आता ही मंडळी बरीचशी मी जी नावं घेतलेली आहे ती मंडळी गेलेली आहे.
पण ते सुद्धा पुढून पाहत असतील ना, तर या मंदिराच्या कार्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला का त्यांना त्यांना ते आशीर्वाद देत असतील. आशीर्वाद सरपंच साहेबांना तर नक्की आशीर्वाद मिळणार. सरपंच साहेबांना नक्की आशीर्वाद मिळेल. म्हणून हा आशीर्वाद आपल्या सर्व ग्रामस्थांच्या पाठीशी राहणार आहे, शिदोरी आहे. बस आनंद आज ह्या दिवसाचा वाटतो की आपण इथं अगदी छोट्या खाणी हा कार्यक्रम चालू केलेला, आज त्याचं फलस्वरूप झालेलं आहे. इवलेशे रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. अत्यंत छोट हे मंदिर या ठिकाणी होतं, त्यासाठी अथक परिश्रम केला. शिवदास बापूंना त्यांना विचारा, त्यांना माहित आहे सगळं काय आहे की नाही. सगळ्यांनी अथक परिश्रम करून या ठिकाणी मंदिर उभा केलं आणि आज मूर्ती उभा राहिलेली या ठिकाणी आहे. म्हणून मी तुम्हाला एक प्रमाण म्हणून गेलो, म्हणले काय देव बैसले सिंहासनी. सिंहासनावर आज देव बसले आहेत आणि आले याचे का पुरे धनी. आता जो जो कोणी श्रद्धेने जाईल, दर्शन घेईल, त्याच्यावर भगवान परमात्मा काय करणार आहे, कृपा करणार आहे. उभारीला हात जगी जाणविली मग. त्या जगामध्ये मात झालेली आहे, कारण जगाचा बाप विश्वाचा मालक भगवान दत्त महाराज या ठिकाणी बसलेले आहेत. आता आज मागणीचाही प्रसंग आहे, मूर्ती प्रांतीचा प्रसंग आहे. त्यात आमच्या सासरेबांनी सांगितलं 9च्या पुढे जायचं नाही. आता हे हेडमास्टर आहेत आमचे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आता 9च्या पुढेही जाणार नाही. एवढ्यामध्ये आपण बरोबर सगळा विषय पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण उद्या काला आहे. म्हणून या ठिकाणी आजचा जो संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पहिल्या दिवशी जो अभंग आहे तो नामपद, दुसऱ्या दिवशी संतपद, त्यानंतर उपद्घात, उपदेश आणि शेवट मागणी, आणि उद्या हा काळा. म्हणून मागणीच्या प्रसंगातील हा अभंग आपण घेतलेला आहे. आणि त्याला जोड अशी आहे, देवदास महाराज मूर्ती बसवलेली आहे आणि आता देवाकडे आपल्याला काहीतरी मागायचं. देवाकडे मागायचं आहे, पण देवाकडे संसारिक गोष्टी मागायच्या नाही. आपण देवाकडे संसारिक गोष्टी मागत असतो. संसारिक गोष्टी ह्या मृदंगाचार्य महाराज संसारातून मिळतच असतात. घर दार बायका मुलं. आता बायका म्हणून नाही जमणार, घर दार हे सगळं मिळत असते. कशातून? संसारातून मिळत आहे, बरोबर. पण देवाकडे काही आपल्याला जे मागायचं आहे ती कोणती गोष्ट मागायची आहे, तर शाश्वत सुखाची प्राप्ती कशी होईल हे देवाकडे मागायचं. या अभंगाचा आशय असा आहे की जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यावेळेस पंढरपूरला जायचे, त्यावेळेस तुकाराम महाराज पंढरपूरला गेल्यानंतर देवाने खाली पाहावं. देवाने खाली पाहिलं की तुकाराम महाराजांना वाईट वाटायचं. ते देवा, मी एवढ्या लांब चालत येतो तुमच्याकडे, तुम्ही खाली पाहता, मला फार वाईट वाटतं. देवा, तुम्ही माझ्याकडे पहा. त्यांनी सांगितलं, मलाही तुकोबारा तुमच्याकडे पाहण्याची खूप इच्छा आहे. तुम्हाला जसं मला पाहून आनंद होतो का, तसं देवा देव सांगतात तुकोबारा आहे, तुम्हाला पाहून तुमच्यापेक्षा डबल आनंद मला होतो. कारण भेट पाहे वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तडी उतारी. मी तुमची वाट पाहतो, तुम्ही आल्यानंतर मला खूप आनंद होतो, खूप आनंद होतो. पण मी तुमच्याकडे पाहू शकत नाही. म्हणजे का? म्हणजे तुमचं पुण्याईचं ओझ आहे माझ्या डोक्यावर. एकटी तुमची पुण्याई नाही, तुमच्या वडिलोपार्जित पुण्याई आहे. त्या पुण्याईचं ओझ आहे, म्हणून मी वर पाहू शकत नाही. आणि तुकोबार आहे, तुम्हाला जर वाटत असेल मी तुमच्याकडे पाहावं, तर तुम्ही मला काहीतरी मागा. त्यांनी सांगितलं, मी काहीच मागणार नाही. तुम्ही गाथा वाचला का? तुला देवाला म्हणतो. मी म्हणले वाचला. म्हणले मग त्याच्यात मी लिहिलेलं आहे. कुणी लिहिलं? तुकोबार सांगतात देवाला. म्हणजे मी त्याच्यात लिहिलेलं आहे की आम्ही काही मागणार नाही. आमच्या वडिलांची ती पद्धत नाही काही मागण्याची. वडिलांची गीते गाणं करायचे, वडिलांची गीते गाणं करायचे. म्हणजे आमच्या वाडवडिलांपासूनची पद्धत आहे काही मागणे
आम्हानुचित कोणाला काही मागायचं नाही. म्हणून देवा आम्ही तुम्हाला सुद्धा काही मागणार नाही. आता देव असं सांगतात विटेवरून खाली उतरले आणि देव तुकोबारायांना पाया पडू लागले. मला पाया पडू द्या तुमच्या. तुकोबाराय म्हणतात देवा असं काय करता तुम्ही, काय माझ्या पाया पडता? नाही म्हणले मला पाया पडू द्या. ते म्हणले का? म्हणले जर पाया पडून देत नसेल तर काहीतरी मागा. ते म्हणले बरी पंचायत आहे का? म्हणजे काय एकटंय काय पाया पडू दे नाही तर काहीतरी मागा. ते म्हणले काय? म्हणले बास देवा माझ्या पाया पडू नका. जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर मला एकच द्या, मनसी काही मागा. हेच दे ग पांडुरंगा. तुम्ही म्हणताना काहीतरी मागा तर मला हेच दे. काय? संगत मागता संगत. या जगामध्ये सगळं काही मिळेल पण दुर्लभ अशी संगत साधूची. पण संगत मागता संगत. जीवनामध्ये कोणाची संगत मागतात? ज्याच्या चित्तात देव राहतो का त्याची संगत मागतायत. कारण संगतीने माणूस सुधरतो आणि संगतीने माणूस बिघडतो. सज्जन को सज्जन मिले तो हो गए दो दो बात गौरव महाराज आणि गधे को गधा मिला तो खा गए दो दो लात. माणसात संगत मागतात संगत. काय म्हणतात? संतन के संग लागे, संतन के संग संगतीचा किती परिणाम होतो हे मी तुम्हाला सांगेन. पहा एखादा म्हणजे पावसाच्या पाण्याचा थेंब आहे. पावसाच्या पाण्याचा थेंब आहे. जर त्या पावसाच्या पाण्याचा थेंब अण्णा आळूच्या पानावर पडला, आळूच्या आळू कळते तुम्हाला? बरोबर कळते? आळू तुम्हाला आळू कळते ना? म्हणजे जर आळूच्या पानावर पडला तर ते काय होतं? मोत्यासारखा चमकतो. बरोबर की नाही? तोच पावसाच्या पाण्याचा थेंब जर तव्यावर पडला, गरम तव्यावर, एका क्षणात तो काय होतो? नष्ट होतो. तोच पावसाच्या पाण्याचा थेंब जर एखाद्या विषारी नागाच्या माथ्यावर पडला तर काय होतं? त्याचं विष तयार होतं. विष. तोच पावसाच्या पाण्याचा थेंब जर एका शिंपल्यात पडला तर गौरव त्याचं काय होतं? मोती तयार होतो. मोती. पहा एकच पावसाच्या पाण्याचा थेंब आहे पण संगतीने किती परिणाम होतो. संगत. पहा अजून तुम्हाला सांगेल. एखादा धुळीचा कण आहे. धुळीचा काय कण आहे? त्या धुळीच्या कणाने जर संगत हवेची केली तर तो वर जातो आणि त्या धुळीच्या कणाने जर संगत पाण्याची केली तर तो खाली वाहत जातो. म्हणून आपल्या जीवनात आपल्याला संगत फार महत्वाची आहे. एक तुम्हाला सांगेल बाळांनो, तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो. विचारू का? एक विहीर आहे. त्या विहिरीत पाणी आहे. त्या विहिरीवर मोटर आहे. पूर्वीच्या काळी इंजिन असायचं. तुमच्या अगोदरच्या काळात मोट असायची. आता माहित तुला गौरव मोट नाही ना माहिती? आता किती माहिती? काय मोटर आहे. आता एक शेतकरी आहे. त्याच्या शेतामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती लावलेल्या आहेत.
अनेक प्रकारची आवाज थोडा कमीच लावतो अनेक प्रकारची झाडे लावलेली आहेत त्याने बटन टाकलं मोटर चालू झाली एका वाफ्यातून पाणी निघालं ते पाणी ऊसाला गेलं ऊसाला ऊस कसा झाला हिरवा हिरवा झाला ऊस कसा झाला ऊस गोड झाला बरोबर मोठे झाला आता मला ऐका येत नाही ना एक वरून बांधलं ना म्हणून आणि आधी आता माझं वय पण झालं पाणी जे आहे का ते पाणी कुठे गेलं ऊसाला गेलं ऊस कसा झाला मोठे सांगा कसा त्याच पाणी तेच पुढे त्या काय पाटातून पुढे गेलं ते पाणी गेलं मिरचीला मिरची कशी झाली कशी झाली मिरची झाली तिखट त्याच पाटातून ते पाणी पुढे गेलं ते पाणी गेलं कारल्याला कारलं कसं झालं ते पाणी तिथून पुढे गेलं ते पाणी गेलं गाजराला गाजर कसं झालं गोड नाही पांचट झालं पांचट झालं पांचट आता मला सांगा एकाच विहिरीचं पाणी आणि ऊसाची संगत केली तर गोड झालं मिरचीची संगत केली तर तिखट झालं कारल्याची संगत केली तर कडू झालं गाजराची संगत केली तर एकाच विहिरीचं पाणी आहे पण संगतीचा परिणाम आहे म्हणून माणसाच्या जीवनात संगतीने माणसं सुधारतात आणि संगतीने माणसं बिघडतात अजून मी तुम्हाला सांगेल एक पहा हिरा आहे हिरा काय हिरा हिरा माहिती आहे तुम्हाला आपण नुसतं नाव ऐकलं कोणता हिरा गावातला नाही हिरा त्याला वाटलं वर चाळीचा हिरा एखाद्या बाईचं नाव असतं हिराबाई तुमच्या गावात नाही ना आहे का सोल्यानंद आहे माहित असं हिरा हिरा आहे आता तो हिरा एवढा कडक असतो असं सांगतात म्हणजे आयरनीवर ठेवला कशावर ठेवला आयरनीवर आणि वरून हाणला कशाने मृदंगाचार्य महाराज म्हणले पंचेने हाणला उपरने नाही हातोडे नाही मग घनाने हाणला घन आता घन कसा असतो माहिती घन अगदी मोठा असतो गौरव एक हाताने घन उचलत नाही त्याला दोन्ही हाताने उचलावं लागतं आणि त्याला फिरून जोरात ठोका कसा असा आणि बघायचं असलं तर घिसाण्याचं पा घिसाण्याची बायकी ताकदवर असते ती अशी घन जोरात हलते गरम झालेलं लोखंड जे आहे ते सुद्धा लांबतं एवढी ताकद असते घानात म्हणजे त्या हिऱ्यावर जोरात हललं जर हिरा ओरिजिनल असेल तर तो हिरा काय होतो त्या आयरनीत जातो आयरनीत नाही तो हिरा कुठेतरी सटकून जातो जर हिरा डुप्लिकेट असेल तर तो हिरा फुटतो म्हणजे हिरा ठेविता आयरनी हिरा आयरनीवर ठेवला वरून जर घन मारला ना तरी सुद्धा तो हिरा काय होत नाही फुटत नाही एवढा कडक हिरा असतो पण त्या हिऱ्याने जर चुकून विठ्ठलाच्या संगे हिरा जो बंगला 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 कुसंगे नाडाला साधू कैसा कुसंगा नाडीला साधू कैसा विठ्ठलाच्या संगे हिरा जो बंगला विठ्ठलाच्या संगे हिरा जो बंगला विठ्ठलाच्या संगे हिरा जो बंगला विठ्ठलाच्या संगे हिरा म्हणून ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला कुसंगे नाडीला साधू जैसा म्हणजे कुसंगतीने साधू सुद्धा काय होतं बिघडतो किंवा त्याला सुद्धा बाध येऊ शकते त्याच्या साधुत्वाला म्हणून संगत महत्वाची आहे तुम्हाला सांगेल एखाद्याचा उद्धार सुद्धा संगतीने होतो आणि एखाद्याचं पतन सुद्धा कशाने होतो संगतीने पतन उद्धार संघाचा महिमा म्हणजे पहा अजामेळा काय अजामेळ्याला संगत मिळाली वेशीची त्याचं काय झालं म्हणजे पतन झालं पतन पण पुढे चालून त्याचं काही पूर्वजन्मीचं सुकृत त्याच्या पत्नीची आणि साधूची गाठ पडली आणि त्याच्या एका मुलाचं नाव काय ठेवलं नारायण ठेवलं तर त्यांनी काय झाला उद्धार झाला बा
आज्या मेळा हा दशग्रंथी ब्राह्मण असून सुद्धा वेशाच्या संगतीने त्याचं पतन झालं होतं, पण थोड्या कारणावून वाचला. इकडं वाल्या कोळी हा दुष्ट आहे, पापी, अत्याचारी आहे. तर या वाल्या कोळ्याला संगत मिळाली कोणाची? नारदाची. त्याचा उद्धार झाला. पण आपल्या जीवनात आपल्याला संगत चांगल्याची मिळावी. पण महिला मंडळी, तुम्हाला एक सांगतो, कीर्तनात आल्यानंतर आज काहीतरी घेऊनच जायचं. काय? अरे काय चप्पल नका म्हणू, हे छोटे महाराज म्हणतात. म्हणले काहीतरी घेऊनच जायचं. काय घेऊन जायचं? आज तुम्हाला सांगतो, हे घेऊन जायचं. जाताना हो म्हणा, जाताना घेऊन एक. आज सगळ्यांनी बरं का सोल्यांना, आज सगळ्यांनी संकल्प करायचा. आज आपण सर्व ग्रामस्थ मंडळीने देवाला सिंहासनावर बसवलेला आहे. महिला मंडळीने आज संकल्प करायचा. गैनाथ महाराज, दत्त महाराज, वामनभाऊ महाराज, भगवान बाबा, गणपती बाप्पा, काय विठ्ठल रुक्माई, अजून काय काय बसले, जेवढे जेवढे देव बसवले त्यांना नमस्कार करायचा आणि आज संकल्प करायचा. करताना आजपासून कोणाची निंदा करायची नाही. आजपासून कोणाची निंदा करायची नाही. तुम्हाला सांगू का? आणि जर आपली कोणी निंदा करत असेल तर त्याला वाईट म्हणायचं नाही. आजपासून आपली कोणी निंदा करत असेल तर का सरपंचीनबाई, आपली कोणी निंदा करत असेल त्याला चहा, वडापाव, नाश्ता याची व्यवस्था करायची. करताना महाराज हे सांगायला सोपं असतं. तर कशी जर तुम्ही लांब बसलात ते लोक म्हणतील महाराज हे सांगायला बरं असतं, पण आपली कोणी निंदा करायला लागला असं वाटतं पायात लिकाणं तसं तोंड पण एक लक्षात ठेवा, आजपासून संकल्प करायचा, आपण कोणाची निंदा करायची नाही. आणि आपली कोणी निंदा करत असेल तर त्याला वाईट म्हणायचं नाहीये. जुन्या काळातली एक म्हणे सोड्यांना, कोणतं? निंदकाचे घर. आता ती थोडी मन बदलली बरं का महाराज. निंदकाचे घर घरातच असावे. आता शेजारी कशाला? आता घरातच आहे. बस हे काय, निंदा करणारी माणसं चांगली असतात. किती चांगली असतात? करिता पातकाची धुनी, करिता पातकाची धुनी, करिता पातकाची धुनी, आपल्याकडून काही चुकून पाप झालं असेल तर निंदा करणारी माणसं आपलं पाप धुवत असतात. करिता पातकाची धुनी, मोल न घेता साबणी. मग मला सांगा, एखादा मनुष्य जर धोब्याचं काम करत असेल, आपले कपडे धुत असेल, तर आपल्याला त्याला साबण सोडण्यासाठी पैसे द्यावे लागतात. पण ही धोब्यापेक्षा चांगली, विना मोल घेता आपलं पाप धुवतात. मग मला सांगा, आपलं पाप संपवणारी माणसं वाईट का चांगली बाळांनो? कसे? कोणी सांगा कसे? वा शाबास. म्हणून आज संकल्प करायचा. कारण हे का सांगतो माहितीये का? आजपासून एखादी बाई निंदा करणारी असेल तर तिची संगत करायची नाही, अजिबात नाही. नाही तिला सवयच असते, येऊन ठोकू असं केलं जमून तसं केलं जमून गप्प सांगू नको. जुन्या काळातली एक म्हण आहे, बंदेताई कोणची? लोक हसून ऐकतात, हसून आणि रडून सांगतात. आमच्या सासूबाई कुठे बसल्या का मला दिसायला, हसून सांगतात म्हणतात, सांगतात की नाही? म्हणून तुम्हाला सांगेन, आजपासून निंदा करणाऱ्या बाईची संगत करायची नाहीये. दुसरं सांग का, मिस्त्री लावणाऱ्या बाईची संगत करायची. तुमच्या गावात नाही लावित कुणी? सगळ्या माझ्या सास आहेत, कुणी लावित नाही.
स्पर्श सुद्धा करीत नाहीत मिस्त्रीला बास की मिस्त्री मिस्त्रीला संगत करायची नाही बास बाकीचं मला काही सांगायचं नाही महत्वाचं मुख्य विषय काय आहे संगत महत्वाची आहे म्हणून संगत कायम चांगल्याची करायची चांगल्याच्या संगतीत राहायचं जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे संगत मागतात संगत दुसरं काही मागत नाही संगत मागतात देवा मला आवडतं ते मला तेच दे संगत दे म्हणले संगत कोणाची ज्याच्या चित्तात देव राहतो का त्याची संगत दे अभंगाचं प्रथम चरण देव वसे चित्ती 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 ज्याच्या चित्तामध्ये देव राहतो का आशयाची संगती मला दे मग आता कोणाच्या चित्तात देव राहतो जे काही साधू संत आहेत सर्वांच्या चित्तामध्ये देव आहे माऊली सांगतात प्रत्येकाच्या चित्तात देव आहे तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम की भ्रांताची एक कामू विषयावरी तो भगवान परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहे नवे नवे देव सर्व ठिकाणी आहे सर्वा घटी राम देहादे सूर्यप्रकाशित देव सगळीकडे परंतु तो अदृश्य स्वरूपाने त्याला दृश्य स्वरूपाने प्रगट करायचा आहे एकदा का तो दृश्य स्वरूपाने प्रगट झाला रे झाला नाही प्रेम दाटे नयन लोटे हृदय प्रगटे राम म्हणून अशी त्या भगवत भक्ताची काय होते अवस्था होते पण दोन प्रमुख उदाहरण आहेत फक्त आठवण करून देतो जास्त सांगत बसत नाही एक आहे बजरंगबली हनुमंतराय त्यांनी आपली छाती फाडली आणि ती ग्राम पंचायत दाखवली एक आणि दुसरा आहे संत सावता महाराज संत सावता महाराज कोण होते ते काही क्षणात सांगेल आणि आपली सेवा समाप्त करेल बस तुम्हाला सांगेल संत सावता महाराज जे आहेत का ते संत सावता महाराज हे राजा जनक आहे कोण राजा जनक पहिल्या अवतारात राजा जनक संत सावता महाराज संत सावता महाराजांचा दुसरा जन्म झाला तो झाला पेंद्या आणि आता एक छोटा प्रश्न विचारतो तुम्हाला एक बोलू तुम्हाला विचार सगळं विचारू का हा मला सांगा कृष्णाच्या बायकोचं नाव काय बाकीचं सांगायचं ना सांगा मोठे वा क्या बात आहे टाळ्या वाजवून सगळे आता काय म्हणायचं सांगा काय म्हणायचं सांगा काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं सांगा याच्यात चूक कोणाची बरं का सोले अण्णा याच्यात चूक आहे आज्याची याच्यात चूक आहे आजीची याच्यात चूक कोणाची आहे याच्यात चूक आजोबा आजी चूक आहे ज्या इथं आजी असतात का त्यांनी जरा उलसत पहा काय म्हणतात पोरं काय म्हणतात पहा पोरं तुमची चूक नाही तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो तुमचं उत्तर बरोबर आहे विचारू का तुम्हाला गणपती बाप्पा माहित आहे का आता पहा बरं मला सांगा गणपती बाप्पाच्या पप्पाचं नाव काय मोठे सांगायचं अरे मोठे सांगा मला ऐकू येत नाही गणपती बाप्पाच्या मम्मीच नाव काय मोठे सांगायचं तिकडे ऐकू गेलं पाहिजे त्यांना आपले सरपंच मागं बसले त्यांना ऐकू गेलं पाहिजे काय
गणपती बाप्पाचं लग्न झालं का? नाही. आता ह्याच्यात चूक कुणाची? आजोबाची. आणि ह्याच्यात चूक आजीची. आजीला नातू पाहिजे पण कशाला माहितीये का? ओ महाराज नागू राहिलेले कशाला माहितीये का? म्हातारीला नात आणि नातू पाहिजे फक्त टीव्हीचा चॅनल बदलाय. अण्णा यासाठी आपण ठरवलेलं किती छोटी छोटी मुलं आहेत का? यांना संस्कार लावा, यांना आपला धर्म शिकवा. बरीचशी लोक दुसऱ्या धर्माला नाव ठेवतात. दुसऱ्या धर्माला नाव ठेवू नका. आपण आपला धर्म वाढवा, दुसऱ्या देश आपोआप कमी होईल. दुसऱ्या देश कशाला पुसता? कशाला पुसता? हे तरी गोष्टी आपल्या मुलांना माहित नाहीचे. आता मुलांनो, आता महिला मंडळी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही म्हणले आम्हाला काय, तुम्हाला काय विचारायला बोलले काय प्रश्न? आपलं सहज विचारतो. गणपती बाप्पाचं लग्न झालं का? आता सांगा, गणपती बाप्पाचं लग्न झालं? झालं लग्न? हा म्हणा, मी सांगतो तसं. झालं की नाही? मोठे म्हणा, झालं का? शाबास. आता